प्रश्न क्रमांक 31 म्हणतोय बघा मित्रांनो, मॅट्रायसिस मधले आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करतोय आणि MST CETच्या 2019च्या एक्झाम मध्ये आलेले हे 5ला 5 क्वेश्चन्स. पहिल्यांदा आपल्याला दिला मॅट्रिक्स A 2x2 चा मॅट्रिक्स आहे वेअर आयोटा इज इक्वल टू √-1 देन A इंटू ॲडजॉइंट A इज इक्वल टू. आपण या टाईपचे क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह केले तर आपल्याला माहिती आहे काय रे, A इंटू ॲडजॉइंट A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू युनिट मॅट्रिक्स असतो. आपण याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काढून घेऊ. इज इक्वल टू काय होऊन जाईल, या दोघांचं प्रोडक्ट मायनस या दोघांचं प्रोडक्ट काय झालं, बेसिकली 1 + 2 आयोटा इंटू 1 - 2 आयोटा मायनस आयोटा इंटू आयोटा, हा मायनस मायनस काय झालं प्लस आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू हा काय होणार A + B A - B म्हणजे A² - B², A² 1 मायनस B² म्हणजे 2 आयोटा स्क्वेअर, हा झाला 4 आयोटा स्क्वेअर प्लस आयोटा स्क्वेअर म्हणजे हा काय झाला -1 इज इक्वल टू हा बघा, हा +1 हा -1 कॅन्सल, आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, -4 इंटू -1 इज इक्वल टू +4. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू 4 आली, देअरफॉर A इंटू ॲडजॉइंट A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू I इज इक्वल टू काय होणार, हा बेसिकली 4 इंटू युनिट मॅट्रिक्स. आपल्याकडे ऑप्शन सी आहे, देअरफॉर ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट पाहूया आपण क्वेश्चन नंबर 32. If A is a non-singular matrix, non-singular म्हणजे determinant of A is not equal to 0 and A plus unit matrix, A minus unit matrix is equal to null matrix, then A plus A inverse is equal to what? आपण याची व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर याला एक्सपांड करून घेऊ. काय होऊन जाईल, A इंटू A इज इक्वल टू झाला A², A इंटू मायनस युनिट मॅट्रिक्स म्हणजे हा झाला मायनस A इंटू युनिट मॅट्रिक्स प्लस युनिट मॅट्रिक्स इंटू A, हा झाला युनिट मॅट्रिक्स इंटू A मायनस युनिट मॅट्रिक्स इंटू युनिट मॅट्रिक्स म्हणजे युनिट मॅट्रिक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. या ठिकाणी पहा -AI म्हणजे हा -A झाला, प्लस AI म्हणजे +A झाला, हे दोन्ही इज इक्वल टू कॅन्सल होऊन जातील. कारण युनिट मॅट्रिक्सने कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला तर तो युनिट मॅट्रिक्स त्या ठिकाणी लिहायची गरज नाही. इट्स लाईक मल्टिप्लाइंग बाय 1. त्याच्यामुळे हा -A + A हे दोन झाले कॅन्सल. A² मायनस युनिट मॅट्रिक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. या ठिकाणी युनिट मॅट्रिक्सचा स्क्वेअर म्हणजेच हा काय आहे, युनिट मॅट्रिक्स. कारण आपण काय पाहिली प्रॉपर्टी, युनिट मॅट्रिक्सचा कितीही जरी पॉवर घेतला तरी तो युनिट मॅट्रिक्सच राहतो. देअरफॉर आपल्याकडे या ठिकाणी रिझल्ट काय आलाय, A² मायनस युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. आपल्याला A + A इनवर्सची व्हॅल्यू पाहिजे. मी त्याच्यासाठी काय करतो, दोघांना सुद्धा A इनवर्सने मल्टिप्लाय करून घेतो. त्याच्याने काय होऊन जाईल बघा, A इनवर्स इंटू A² मायनस A इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू A इनवर्स इंटू हा नल मॅट्रिक्स. A इनवर्स आणि A² मधला एक पॉवर गेला, उरला आपल्याकडे A मायनस A इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स वेगळा लिहायची गरज नाही, हा झाला -A इनवर्स इज इक्वल टू A इनवर्स इंटू नल मॅट्रिक्स म्हणजे हा नल मॅट्रिक्स. A मायनस A इनवर्स इज इक्वल टू 0 आला, यालाच आपण काय म्हणू शकतो, A इज इक्वल टू A इनवर्स. आपल्याकडे हा रिझल्ट आला. A + A इनवर्स इज इक्वल टू A प्लस A इनवर्सची व्हॅल्यू इज इक्वल टू A आहे इज इक्वल टू काय झाला, हा 2A. देअरफॉर आपल्याकडे या ठिकाणी असा ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन 2A म्हणजे B ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे आपल्याकडे 33. A and B आर स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर 3 सच दॅट डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 2, डिटर्मिनंट ऑफ B इज इक्वल टू 4, देन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट B इज इक्वल टू. मित्रांनो ही प्रॉपर्टी लक्षामध्ये ठेवा नेहमी, A इंटू ॲडजॉइंट B असेल आणि यांचा कंबाईंड डिटर्मिनंट असेल तर याला आपण सेपरेट लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ A इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट B. अजून एक प्रॉपर्टी लक्षामध्ये ठेवा, जर कुठल्याही मॅट्रिक्सच्या ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट असेल तर त्याचाच रिझल्ट इज इक्वल टू हा मॅट्रिक्स जो आहे याचा डिटर्मिनंट रेज टू n-1 असतं, वेअर n इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स. म्हणजे या ठिकाणी काय होणार, हा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स A ॲज इट इज, या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स B इंटू n-1. आता हा n काय आहे, B ची ऑर्डर, पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं, A and B आर स्क्वेअर मॅट्रिसेस ऑफ ऑर्डर 3, त्याच्यामुळे दोघांचे पण ऑर्डर 3 आहे, देअरफॉर n इज इक्वल टू 3. हा काय झाला, डिटर्मिनंट ऑफ A इंटू डिटर्मिनंट ऑफ B रेज टू n-1 म्हणजे 3 - 1 इज इक्वल टू 2. सो बेसिकली हा डिटर्मिनंट ऑफ A इंटू डिटर्मिनंट ऑफ B चा स्क्वेअर. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2 इंटू डिटर्मिनंट ऑफ B ची व्हॅल्यू आहे 4, 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला, 4 चा स्क्वेअर 16, 16 गुणिले 2 इज इक्वल टू 32. देअरफॉर ऑप्शन A इज दी करेक्ट ऑप्शन. याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 34 काय म्हटलंय, इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी
1 चे दोन कॉम्प्लेक्स रूट म्हणजे काय आहे, एक आहे -1 प्लस √3 आयोटा डिवाइड बाय 2, दुसरा -1 मायनस √3 आयोटा डिवाइड बाय 2. ओमेगाच्या या दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहेत. या व्हॅल्यूला आपण ओमेगा म्हणतो, या व्हॅल्यूला आपण म्हणतो ओमेगाचा स्क्वेअर. त्यांनी बाकी आपल्याला अजून काय दिले पहा. अँड A इज इक्वल टू 3/3 चा मॅट्रिक्स दिला. हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स आहे कारण सगळे नॉन डायगोनल एलिमेंट काय आहेत आपल्याकडे 0. नंतर त्यांनी विचारले A इनवर्स इज इक्वल टू व्हॉट. आता मित्रांनो, एखादा विद्यार्थी ज्याने माझा व्हिडिओ पाहिला नाही तो काय करेल, या सगळ्या मॅट्रिक्सचा इनवर्स काढत बसेल. तेवढं करत बसायची गरज नाही. इनवर्स ऑफ अ डायगोनल मॅट्रिक्स काय असतो सांगतो. हा मॅट्रिक्स जर डायगोनल मॅट्रिक्स असेल तर याचा इनवर्स म्हणजे सरळ सरळ हे बाकीचे नॉन डायगोनल एलिमेंट ॲज इट इज 0 ठेवा. जे डायगोनल मधले एलिमेंट आहेत त्यांचा रेसिप्रोकल घेऊन टाका. एका स्टेपमध्ये डायरेक्ट याचा इनवर्स लिहून टाकतो. A इनवर्स इज इक्वल टू काय होणार, बाकीचे एलिमेंट मी ॲज इट इज लिहितो. हा 0 0 0, हा 0 0 0. उरलं का आपल्याकडे ओमेगा. ओमेगाचा रेसिप्रोकल 1/ओमेगा. ओमेगा स्क्वेअरचा रेसिप्रोकल 1/ओमेगा स्क्वेअर आणि 1चा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे 1च झाला. आता फक्त आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आणि बघायचं कुठलं ऑप्शन मॅच होतो A इनवर्स सोबत. याला सिम्प्लिफाय कसं करणार, हा जो 1/ओमेगा आहे याला मी ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. का बरं, कारण ओमेगा स्क्वेअरने जर डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगाचा क्यूब होईल. आणि आपल्याला माहिती आहे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 बिकॉज ओमेगा इज क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगाचा क्यूब इज इक्वल टू युनिटी म्हणजेच 1. सिमिलरली हा जो 1/ओमेगा स्क्वेअर आहे त्याला ओमेगाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा हा काय झाला, ओमेगाचा क्यूब. देअरफॉर हा जो A इनवर्स आहे तो मॅट्रिक्स आपल्याकडे काय झाला पहा बरं. ओमेगा क्यूब म्हणजे हा डिनॉमिनेटर झाला 1, न्यूमरेटरला काय राहिला ओमेगा स्क्वेअर. समोरचा 0 0 ॲज इट इज. या ठिकाणी काय उरलाय 0. या ठिकाणी पहा ओमेगा स्क्वेअर ओमेगा डिनॉमिनेटर झाला ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, न्यूमरेटर उरलाय फक्त ओमेगा. समोर आहे 0 ॲज इट इज ठेवून दिलाय. हा 0 0 आणि हा 1/1 म्हणजे 1. A इनवर्सची ती व्हॅल्यू आहे. कुठलं ऑप्शन मॅच होतो बघा मित्रांनो. हा नाही होत, हा नाही होत, हा नाही होत. ऑप्शन D इज D करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 35. मॅट्रिक्स A दिलेला आहे त्याची ऑर्डर आहे 2/3. मॅट्रिक्स B दिलेला आहे त्याची ऑर्डर 3/2. देन AB इनवर्स इज इक्वल टू, सरळ सरळ आपण या दोघांचा प्रोडक्ट करून घेऊ. याची ऑर्डर 2/3, याची ऑर्डर 3/2. पहिल्या मॅट्रायसेसचा नंबर ऑफ कॉलम्स इक्वल्स टू दुसऱ्या मॅट्रायसेसचा नंबर ऑफ रोज आहे त्याच्यामुळे यांचा प्रोडक्ट होईल. आणि AB या प्रोडक्टची ऑर्डर काय होऊन जाईल 2 × 2. सो आपण सरळ सरळ या दोघांचा प्रोडक्ट करू. 4 3 2 ने 1 - 1 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 1 जा 4, 3 - 1 जा -3, 4 - 3 म्हणजे +1, 2 1 जा 2, +1 + 2 म्हणजे काय झाला, हा 3 झाला. त्याच्यानंतर फर्स्ट रो ने सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा. 4 2 जा 8, 3 0 0, 2 - 2 म्हणजे -4, 8 - 4 म्हणजे 4. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 1 म्हणजे -1, 2 × -1 म्हणजे -2, टोटल झाले -3 आणि हा 0, हा काय झाले -3. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम -1 × 2 म्हणजे -2, 2 × 0 0, 0 × -2 म्हणजे 0, हा काय आला -2. हा AB आहे, याचा आपल्याला इनवर्स घ्यायचा आहे. याचा इनवर्स कसा घेणार आपण, 1 / याचा डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट A. याचा डिटर्मिनंट काय तो हो 3 2 जा -6, मायनस हा झाला प्लस, 4 3 जा 12, 12 - 6 म्हणजे 6. देअरफॉर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आला 6. देअरफॉर याचा इनवर्स होणार 1 / 6 म्हणजे 1 / याचा झाला डिटर्मिनंट. आणि मधल्या गोष्टींना आपण या दोन एलिमेंटला इंटरचेंज करू म्हणजे -2 इथं येईल, 3 इथं जाईल, उरलेल्या दोघांना निगेटिव्ह करू, हा झाला -4 आणि हा -3चा -3 म्हणजे हा झाला +3. सो 1/6 -2 -4 3 3. 1/6 -2 -4 3 3 ऑप्शन A आहे. देअरफॉर ऑप्शन A इज दी करेक्ट ऑप्शन. मित्रांनो 2025च्या MSc CETच्या एक्झाममध्ये जो मॅथमॅटिक्सचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 100 पैकी 100 मार्क काढायचा आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझ्या मदतीने आणि तुमच्या मेहनतीने हे पॉसिबल आहे त्या सगळ्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आपल्याला ही गोष्ट करायची म्हणजे करायची, चॅलेंज घेऊन करायचं. येते लक्षामध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम ग्रुपचे लिंक, कनेक्टेड राहा. काही डाऊट असेल तर 100% विचारत चला. बाकी हे तुम्हाला समजलंच असेल. आपण पाहूया क्वेश्चन नंबर 36 पुढच्या एपिसोडमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.